मंत्री भुजबळांच्या मतदारसंघात समस्त ब्राह्मण समाजाचे निषेध आंदोलन व निवेदन. ब्राह्मण महासंघ अध्यक्ष आनंदजी दवे, विश्वस्त सौ स्मिता कुलकर्णी यांची उपस्थिती. वारंवार मंत्री छगन भुजबळ सातत्याने ब्राह्मण समाजाला टार्गेट करत असतात. हिंदू देवदेवतांविषयी बोलतात ही गोष्ट निषेधार्ह असून येवला लासलगाव मतदारसंघातील समस्त ब्राह्मण समाज याबाबत आक्रमक झाला असून भुजबळांच्या मतदारसंघात दिनांक 23 रोजी ब्राह्मण महासंघ अध्यक्ष आनंदजी दवे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येवला येथील संपर्क कार्यालयावर जाऊन स्वीय सहाय्यक यांना देखील निवेदन सादर करणार आहे. मंत्री भुजबळांचा कुठेतरी या नकारात्मक गोष्टींची दखल घेतली पाहिजे म्हणून निषेध नोंदवायचा असल्याचे ब्राह्मण महासंघ अध्यक्ष आनंदजी दवे, ब्राह्मण महासंघाच्या विश्वस्त सौ स्मिता शेखर कुलकर्णी, नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष गणेश विजय जोशी यांनी सांगितले. छगन भुजबळ साहेबांनी 2-4 दिवसाआधी जे काही निर्वेदन वक्तव्य केलं आणि ब्राह्मण समाजातला एकही व्यक्ती स्वतःच्या मुलाचं नाव शिवाजी किंवा संभाजी ठेवत नाही असे एक जातीय द्वेष निर्माण करण्याचा आणि ब्राह्मण आणि मराठा समाजामध्ये सुद्धा जातीय द्वेष तयार होईल अशा प्रकारचं वक्तव्य केलं. सर्वप्रथम आम्ही त्या वक्तव्याचा निषेध करतो. आज आम्ही ते येवल्यामध्ये आलेलो आहोत. माननीय तहसीलदार, माननीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयात येऊन सुद्धा त्यांना सुद्धा आमच्या भूमिका कळल्या पाहिजेत. आमच्या भावना पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. हे वक्तव्य अतिशय निंदनीय असं आहे. कोणत्याही समाजातली सगळीच लोक त्या समाजातल्या महत्पुरुषाची नावं ठेवत नाही आणि याच्याविषयी आम्ही आधी बोलणं झालेलं आहे. माननीय छगन भुजबळ साहेबांनी सुद्धा त्यांच्या मुलांची नावं शिवाजी किंवा संभाजी अशी ठेवलेली नाही आहेत. असं असताना एक वेगळं वक्तव्य करून नेमकं त्यांना काय साधायचं होतं हा सुद्धा आम्हाला प्रश्न आहे. या सगळ्या भूमिकेमुळे एकंदरीत मागच्या 8 दिवसामध्ये महाराष्ट्रातलं राजकारण, जातीय राजकारण ढवळून निघालेलं आहे, वाईट झालेलं आहे. हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे अशी सुद्धा आमची इच्छा आहे. आम्हाला अजूनही वाटतं की भुजबळ साहेब ते वक्तव्य मागं घेतील अशी आमची इच्छा आहे. जर तसं झालं नाही आणि 8 दिवसात पोलीस अधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी काही कारवाई केली नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर याचे वेगळे पडसाद उमटतील. ठीक आहे, प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता त्याच्या ह्याच्यानी करत असतो, प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. शिव्या देणं किंवा अशी धमकी देणं अतिशय चुकीचं आहे. तक्रार करू शकतो आपण, पण जर काय त्यांनी केलं असं ते का केलंय हे सुद्धा भुजबळ साहेबांनी विचार केला पाहिजे. या 60-70 वर्षाच्या राजकारणामध्ये असे प्रकार आत्ताच का घडायला लागलेले आहेत हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. तुमच्या माध्यमातून माझा राज्य सरकारला सुद्धा प्रश्न आहे की राज्य सरकार सुद्धा आता का गप्प आहे. जेव्हा छगन भुजबळ साहेबांनी सरस्वती देवीविषयी काही वक्तव्य वापरली होती तेव्हा भारतीय जनता पक्ष रस्त्यावर आला होता. देवेंद्रजी स्वतः रस्त्यावर आले होते. आज हे सगळे गप्प काय आहेत का त्याचं याला समर्थन आहे हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. बाकी संध्याकाळी संपूर्ण राज्यामध्ये भिडे गुरुजी नावाने ओळखतात, त्यांचं नाव मनोहर कुलकर्णी आहे असं वारंवार भुजबळ सांगतात. नाही, भुजबळ साहेबांना खूप लोक असं सांगतात की त्यांचं नाव मनोहर कुलकर्णी आणि मला असं वाटतं भिडे गुरुजींकडे त्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलंय की असं काही असेल तर पुरावे द्या. जर तुमच्याकडे त्या नावाचा पुरावा असेल मनोहर कुलकर्णीचा नक्की पुरावा द्यावा. आणि मुळात आपण नाव बदलणे कायदेशीर अधिकार आहे. उद्यापासून मी सुद्धा, तुम्ही आणि मी नाव बदलू शकतो वकिलांकडे अर्ज करून. बरोबर आहे, नाव बदलायचा आपला अधिकार आहे. जर भिडे गुरुजींनी नाव बदललं असेल तरी तो त्यांचा अधिकार आहे कायद्याने दिलेला. ज्या तरुणाला अटक झाली त्यासाठी आपण काही करणार आम्ही त्याच्या भूमिकेचं पूर्ण समर्थन करतो अशातला भाग नाही, पण त्यांना जी काय कायदेशीर कारवाई करावी लागेल त्याचा आम्ही ब्राह्मण महासंघ संपूर्ण त्याच्या मागे उभे आहोत. एकीकडे भुजबळ साहेब सांगतात की मी असं कोणाची भावना दुखवेल असं मी वक्तव्य केलेलं नाही. मग भुजबळ साहेबांचं म्हणणं आहे की मला गोळी जरी मारली तरी मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. काय सांगतो? नाही, ठीक आहे, ते त्यांच्या वक्तव्य ठाम राहू द्या. आम्ही आमच्या कारवाई ठाम राहू. शेवटी जे काय करायचं आहे, हा देश आपण लोकशाही आणि कायदा मानणारा देश आहे. कायदेशीर जे काय बाहेर येईल ते येईल.